बाळापूर तालुक्यातून मनारखेड गावात काही दिवसांपूर्वी घडलेल्या दरोड्याचा अखेर पर्दाफाश करण्यात आला आहे। उरड पोलिसांच्या तपास पथकाने अवघ्या काही दिवसातच या गुन्ह्याचा छडा लावत दरोडेखोर टोळीला गजाआड केला आहे। विशेष म्हणजे या 3 विधी संघर्षित बालकांचाही सहभाग असल्याचं उघड झालं आहे। पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। मनारखेड येथे रात्रीच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली होती। गावातील एका व्यक्तीला अडवून चाकूचा धाक दाखवत चोरट्यांनी त्यांच्याकडील चांदीच्या 2 अंगठ्या, मोबाईल आणि पल्सर दुचाकी असा तब्बल 70,000 रुपयांचा ऐवज लुटला होता। गुन्हा घडताच उरड पोलिसांनी तपासाला गती दिली। गोपनीय माहितीच्या आधारे गुडधी येथील चैतन्य दिनेश बोदडे या संशयिताला अटक करण्यात आली। त्याच्याकडून घेतलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि आपल्या अन्य साथीदारांची नावं उघड केली आहे। याच आधारे पोलिसांनी दुसरे आरोपी यश श्रीकांत उमाडे याला पारनेर अंबड येथून अटक केली आहे, तर तिसरा आरोपी सोमेश्वर सुभाष लाखे यालाही अटक करण्यात आली आहे। या तिघांबरोबरच 3 विधी संघर्षित बालकांचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आले आहेत। या संपूर्ण टोळीकडून चोरीस गेलेली पल्सर दुचाकी, मोबाईल, चांदीच्या अंगठ्या, गुन्ह्यात वापरलेले चाकू आणि आरोपींच्या वापरातील दुसरी दुचाकी, मोबाईल असा एकूण 1,41,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सध्या आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। उरड पोलिसांच्या यशस्वी कारवाईमुळे परिसरात पुन्हा एकदा विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे। मनारखेड सारख्या गावात गुन्हेगारीचं सावट पसरू लागलं असतानाच उरड पोलिसांनी वेळेच केलेल्या या कारवाईने गुन्हेगारीच्या मनात भीती निर्माण केली आहे। कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करण्याचं काम पोलिसांनी पुन्हा सिद्ध केलं आहे। पुढील कारवाईतून आणखी धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे।